नमस्कार मंडळी, सर्वांचं जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्रो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही आपल्या भारतामधील एनर्जी सेक्टर असेल, पेट्रोलियम असेल, ऑइल असेल किंवा बाकी अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेसमधली सर्वात मोठी कंपनी आणि महारत्न दर्जा प्राप्त असणारी कंपनी आहे. या कंपनीमार्फत ज्युनियर ऑपरेटर या पदासाठी ओव्हरऑल इंडियामधनं अर्ज मागवण्यात येत आहेत आणि जवळपास 215 जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. तर या ज्युनियर ऑपरेटर पदाचा नेमका क्वालिफिकेशन काय आहे, वर्क एक्सपिरियन्स किती असायला हवा आहे, तसंच परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार आहे, अर्ज सादर करायचा असेल तर कसा सादर करायचा, याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण आपल्या जॉबवाला यूट्यूबर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण नोकरीविषयक व्हिडिओज आणि अपडेट्स आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र, तसं पाहिलं तर IOCL ही 10वी पास आणि ITI पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे. होय मित्रो, या ठिकाणी हे जे काही राज्यनिहाय 215 जागांचं डिस्ट्रीब्युशन ह्या तक्त्यात दिलेलं आहे, हे बघण्यापूर्वी मी तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन दाखवतो. म्हणजे मॅट्रिक पास असलेल्या आणि ITI पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी का आहे हे तुम्हाला समजेल. मित्रो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोस्ट वाईज क्वालिफिकेशन क्रायटेरिया आणि वर्क एक्सपिरियन्स क्रायटेरिया. या ठिकाणी ज्युनियर ऑपरेटर हे जे पद आहे तर येथे 10वी पास आणि 2 वर्षाचा ITI पास असायला हवा आहे आणि त्याचे ट्रेड्स दिलेले आहेत. त्या ट्रेड्समधनं जर आपला ITI झालेला असेल तर आपण या पदासाठी किंवा या पोस्टसाठी अर्ज भरू शकता. या ठिकाणी ITIचे ट्रेड जे आहेत ते मित्र इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट, इलेक्ट्रिशियन, मॅकिनिस्ट, फिटर, मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन सिस्टम, वायरमन, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड ESM. तर असे 10 वेगवेगळे ट्रेड दिलेले आहेत. तर अशा ट्रेडमधून पासआउट झालेले विद्यार्थी या ज्युनियर ऑपरेटर पदासाठी अर्ज दाखल करू शकतात आणि त्यासाठी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स गरजेचा आहे. तुमचा ट्रेनिंगचा जो कालावधी आहे तो वगळता. जर आपण ॲप्रेंटिस ट्रेनिंग घेतलेलं असेल, ॲप्रेंटिस ॲक्ट अंडर 2 वर्षाचा ITI पूर्ण केल्यानंतर, तर ते ॲप्रेंटिसचं ट्रेनिंग हे तुमचं एक्सपिरियन्स म्हणून कन्सिडर होणार आहे. त्यामुळं खरंच विद्यार्थ्यांनो, आपण जर 10वी पास आणि ITI कोर्स जर केलेला असेल तर ही आपल्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. आपण या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ न चुकता बघायचा आहे. तुम्हाला संपूर्ण डिटेल व्यवस्थित माहिती या ठिकाणी दिली जाईल. तर या ठिकाणी मित्र हो, स्टेट वाईज ज्या 215 जागांचं डिस्ट्रीब्युशन आहे ते दिलेलं आहे. त्याचबरोबर समोर रिझर्वेशनचा सुद्धा टेबल आहे. तर मी फक्त स्टेट वाईज किती जागा आहेत ते सांगेल. रिझर्वेशनच्या जागा तुमच्या रिझर्वेशनसाठी, तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघायचा आहे. मित्र, हरियाणासाठी 2, हिमाचल प्रदेश 4, जम्मू आणि काश्मीर 1, लडाख 6, पंजाब 12, राजस्थान 6, उत्तर प्रदेश 45, उत्तराखंड 8, अरुणाचल प्रदेश 3, आसाम 10, बिहार 9, नागालँड 7, वेस्ट बेंगॉल 2, छत्तीसगड 8, मध्य प्रदेश 21, महाराष्ट्र तब्बल 21 जागा मित्र हो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आहेत किंवा महाराष्ट्रासाठी आहेत. दादरा अँड नगर हवेली 2, आंध्र प्रदेश 18, कर्नाटक 12, केरला 3, पुदुच्चेरी 1, तमिळनाडू 13 आणि तेलंगणा 1. अशा राज्यनिहाय 215 जागांसाठीची ही मेगा भरती आहे. मित्र, आपण ॲप्लिकेशन केल्यानंतर मेरिटनुसार आपल्याला कोणत्याही राज्यात तो जॉब आपला मिळू शकतो. आता या ठिकाणी मित्र हो,
हे जी कंपनी आहे ती कंपनी एनर्जी सेक्टरमधली सर्वात मोठी महारत्न दर्जा प्राप्त कंपनी आहे आणि त्यामुळं ज्युनियर ऑपरेटर पदाच्या वेळोवेळी दिलेलं काम जे आहे ते तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर करावं लागेल. त्याच्याबरोबरच वेगवेगळ्या लोकेशनला फॅक्टरीज आहेत IOCLच्या आणि मार्केटिंग डिव्हिजन आहेत त्या ठिकाणी हे काम असणार आहे. त्यामुळं हे जे काम आहे हे तुम्हाला कोणत्याही शिफ्टमध्ये करावं लागेल, म्हणजे सकाळची शिफ्ट, संध्याकाळची शिफ्ट किंवा रात्रीची शिफ्ट. शिफ्टनिहाय काम चालतं. शिफ्टमध्ये काम करण्याची आपली तयारी असावी. आणि हे मार्केटिंग डिव्हिजन असेल किंवा फॅक्टरी लोकेशन असेल तर आपण बघतो पेट्रोलियम पदार्थ जे आहेत ते हाताळणं तसं कठीण असतं. ज्वालाग्राही पदार्थ असतात हे. त्यामुळं जे कोणी PWBD आहेत म्हणजे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे आपण हँडिकॅप म्हणू शकतो, तर त्यांच्यासाठी या जागा नाहीत, ते ह्या पदांसाठी अर्ज करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी ह्याच जाहिरातीमध्ये सेपरेट पोस्ट आहेत, ज्युनियर अटेंडंट आणि ज्युनियर बिझनेस असिस्टंट. तर ह्या खास त्यांचा बॅकलॉग भरण्यासाठी काढण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याही रिजननुसार सीट आहेत ते आम्ही सांगत आहे. आणि ते जे काही रिझर्वेशन आहे म्हणजे कॅटेगरी वाईज, सब कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे बेंचमार्क डिसेबिलिटीचं, त्याचं तुम्ही त्या टेबलमधून सविस्तर असं डिस्ट्रीब्युशन बघून घ्या. ज्युनियर अटेंडंटच्या नॉर्दर्न रिजनसाठी 11 पदं आहेत, ईस्टर्न रिजनसाठी 4, वेस्टर्न रिजनसाठी 1 आणि साऊदर्न रिजनसाठी 7. तर ज्युनियर बिझनेस असिस्टंटसाठी नॉर्दर्न रिजन 1 पद, ईस्टर्न रिजन 1 पद, वेस्टर्न रिजन 3 पदं, साऊदर्न रिजन 3 पदं. मित्रहो, अशी ही मेगा भरती असून आता या ठिकाणी जे काही PWBDचं हे आहे म्हणजे क्रायटेरिया जे आहेत ते पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीचे वेगवेगळे शासन निर्णयानुसार ते या ठिकाणी दिलेले आहेत. आपण व्हिडिओ पॉज करून ते सगळे वाचू शकता. या ठिकाणी PV, PH, PL म्हणजे जे काही डिसेबिलिटीचे क्लासिफिकेशन्स आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. आता पोस्ट वाईज क्वालिफिकेशन मी ऑलरेडी तुम्हाला ज्युनियर ऑपरेटर ह्या पदाचं क्वालिफिकेशन सांगितलेलंच आहे. ज्युनियर अटेंडंट जो आहे त्यासाठी 12वी पास असावं आणि 12वीला कमीत कमी 40% मार्क्स असायला हवेत. त्या ठिकाणी वर्क एक्सपिरियन्सची म्हणजे तुम्हाला अनुभवाची आवश्यकता नाही आहे. ज्युनियर बिझनेस असिस्टंट ग्रेड 3चं पद जे आहे या पदासाठी मात्र ग्रॅज्युएट पाहिजे, कोणत्याही डिसिप्लिनमधून पदवीधर असावा आणि कमीत कमी 45% मार्क्स त्याने मिळवलेलं असावं आणि कॉम्प्युटरचं जे बेसिक नॉलेज आहे MS वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट हे त्याला माहीत असायला हवं आहे. आणि टायपिंगचं जे हे आहे स्पीड आहे ते 20 वर्ड पर मिनिट असं असायला हवं आहे, म्हणजे मिनिटाला 20 शब्द टाईप करता यायला हवेत. यासाठी मात्र 1 वर्षाचा अनुभव आवश्यक सांगितलेला आहे. ट्रेनिंग पिरियड जो आहे तो वगळता. तर क्वालिफिकेशन क्रायटेरिया परत मित्र हो या ठिकाणी क्रायटेरिया जो दिलेला आहे ITI इन ट्रेड्स ॲज स्पेसिफाईड अगेन्स्ट इन द रिस्पेक्टिव्ह पोस्ट above will only be considered as eligible qualification. ITI in other than specified trades shall not be considered. म्हणजे जे ITIचे 10 ग्रेड आपण बघितलेले त्या ठिकाणी दिले होते त्या 10 पैकीच ITIचा ग्रेड असावा. ठीक आहे. आणि जे कोणी कॅन्डिडेट असतील BTech किंवा MBA किंवा चार्टर्ड अकाउंटंट हे इलिजिबल असणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. या ठिकाणी मित्र हो पुढे ह्या सर्व कंडिशन्स त्यांनी दिलेल्या आहेत. वर्क एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया दिलेला आहे तो तुम्ही बघू शकता. आता कट ऑफ डेट इलिजिबिलिटी क्रायटेरियासाठी कट ऑफ डेट किती आहे तर म्हणजे तुमचं जर एज कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी 31 जानेवारी 2025 ही तारीख किंवा कामाचा अनुभव तुम्हाला 1 वर्ष
करायचा असेल, 1 वर्षाचा कॅल्क्युलेट करायचा असेल तर 31 जानेवारी 2025पर्यंत 1 वर्षाचा अनुभव आपल्याला असायला हवा आहे. त्यानंतरचा अनुभव विचारात घेतला जाणार नाही. आता रिझर्वेशन जे आहे ते आपल्या जे काही नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सनुसार सर्वांना रिझर्वेशन त्यात देणार आहेत. या ठिकाणी जे काही गव्हर्मेंट रिझॉल्युशन्स आहेत, शासन निर्णय आहेत, ते आपण या ठिकाणी आवश्यकता असेल तर या ठिकाणी पाहून घेऊ शकता. तर या ठिकाणी एज लिमिट जी आहे ते कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 26 वर्ष अनरिझर्व्ड कॅन्डिडेट्ससाठी, म्हणजे ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 26 वर्ष 31 जानेवारी 2025पर्यंत. आणि त्याचा प्रूफ म्हणून 10वीचं जे आपलं मार्क्स सर्टिफिकेट आहे ते आपण जोडायचं आहे. त्याच्यावरती तुमचा जन्मतारीख असते. तसंच जे काही कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन आहे, आता या ठिकाणी आपण बघू शकता 5 वर्ष SC आणि STसाठी, 3 वर्ष OBCसाठी हे सर्वांना दिलं जाणार आहे. पण जे कमीत कमी 18 वर्ष आहेत त्यात कोणालाच सूट नाही आहे. 18 वर्षाच्या खाली जे कोणी कॅन्डिडेट्स असतील ते या पदासाठी ॲप्लिकेशन किंवा अर्ज सादर करू शकत नाहीत, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. PWBD कॅन्डिडेट्स विल बी अलाउड एज रिलॅक्सेशन अप टू 10 years, म्हणजेच 15 वर्ष SC आणि ST कॅन्डिडेट्ससाठी तर 13 वर्ष OBC कॅन्डिडेट्ससाठी. सिलेक्शन मेथडॉलॉजी, आता ज्युनियर ऑपरेटर आपण जे मॅट्रिक प्लस ITI पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जे ज्युनियर ऑपरेटर पद आपण बघितलं होतं त्या पदासाठी सिलेक्शन मेथडॉलॉजी जी आहे ती म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट त्यांची घेतली जाईल आणि त्यांचं स्किल प्रॉफिशियन्सी म्हणजे क्षमता आणि फिजिकल टेस्ट ही घेतली जाईल. दी SPPT विल बी ऑफ क्वालिफाईंग नेचर, ते फक्त क्वालिफाय होण्यासाठी असणार आहे, त्याचा मेरिटसाठी विचार केला जाणार नाही. ज्युनियर बिझनेस असिस्टंटसाठी सुद्धा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल आणि कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट असेल. कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट ही फक्त क्वालिफाईंग म्हणून म्हणजे काय त्याचं नॉलेज आहे का हे टेस्ट करण्यासाठी असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे, आता ज्युनियर ऑपरेटर हे जे पद आहे तर या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे ते 100 क्वेश्चनची असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. तर CBTसाठी 120 मिनिटाचा वेळ असणार आहे. आता ज्युनियर ऑपरेटर या पदासाठी सेक्शन A मध्ये प्रोफेशनल नॉलेज म्हणजे जनरल सायन्स 50 मार्क्स, न्यूमेरिकल ॲबिलिटी 20 मार्क, रिझनिंग ॲबिलिटी 20 मार्क, जनरल अवेअरनेस 10 मार्क, असे 100 मार्क असणार आहेत. being shortlisted for qualifying of SPPT म्हणजे every candidate will have a secure minimum of 35% sectional cut-off marks in both section A professional knowledge general science and section B numerical abilities reasoning abilities and general awareness. म्हणजे या ठिकाणी A आणि B असे 2 सेक्शन दिलेले आहेत. तर सेक्शन A आणि B दोन्हीमध्ये कमीत कमी 35% कट ऑफ हा तुम्हाला काढावाच लागेल. दोन्हीकडे 35%पेक्षा जास्त मार्क्स मिळवायलाच हवेत आणि ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तो 40% असायला हवा आहे. या ठिकाणी परत एकदा सांगतो मित्रहो, सेक्शन A मध्ये प्रोफेशनल नॉलेज आणि जनरल सायन्सचे प्रश्न असणार आहेत 50 मार्क्ससाठी. या ठिकाणी तुम्हाला 35%पेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे आहेत. सेक्शन B मध्ये न्यूमेरिकल ॲबिलिटीज 20 मार्क, रिझनिंग ॲबिलिटीज 20 मार्क आणि जनरल अवेअरनेस 10 मार्क्स, असे 50 मार्क्सचा सेक्शन B असणार आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 35%पेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे आहेत आणि ह्या दोन्ही सेक्शनमध्ये सेक्शन A आणि B सेक्शन B मध्ये मिळून कमीत कमी 40%चा कट ऑफ म्हणजे कमीत कमी 40% मार्क्स तुम्हाला असायला हवेत. तर या ठिकाणी जसं एजमध्ये रिलॅक्सेशन SC आणि ST कॅन्डिडेट्सला दिलेलं आहे तसंच 5% रिलॅक्सेशन हे मार्क्समध्ये देण्यात आलेलं आहे. तर ज्युनियर अटेंडंट या पदासाठी
न्यूमेरिकल ॲबिलिटी 40 मार्क्स, रिजनिंग ॲबिलिटी 40 मार्क्स आणि जनरल अवेअरनेस 20 मार्क्स. आणि यामध्ये सगळ्या तिन्ही सेक्शनमध्ये 35% कट ऑफ हा कॅन्डिडेटला काढायचा आहे. ज्युनियर बिझनेस असिस्टंटसाठी सुद्धा न्यूमेरिकल ॲबिलिटीज 40 मार्क्स, रिजनिंग ॲबिलिटीज 30 मार्क्स, जनरल अवेअरनेस 20 मार्क्स, बेसिक इंग्लिश लँग्वेज स्किल 10 मार्क्स. यामध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये ओव्हरऑल 35%चा कट ऑफ त्यांना काढायचा आहे. आता ठराविक काही नोट दिलेले आहेत, कंडिशन्स दिलेल्या आहेत. निगेटिव्ह मार्किंग जर उत्तर चुकलं तर नाही आहे. ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. ही जी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम जी आहे ती इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषांमध्येच घेतली जाईल. एक्झॅक्ट CBT एक्झामिनेशन जे आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, त्याच्या एक्झॅक्ट तारीख आणि वेळ, तसंच आपल्याला परीक्षा केंद्र जे अलॉट होणार आहे ते तुमच्या ॲडमिट कार्डबरोबर ती तुम्हाला समजेल. आणि एक 10 दिवस अगोदर जे काही शेड्यूल असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टचं, त्याच्या 10 दिवस अगोदर तुम्हाला ॲडमिट कार्ड तुमचं इश्यू केलं जाईल. आणि त्या ॲडमिट कार्डवरती दिनांक, वेळ आणि परीक्षा केंद्र जे अलॉट झालेलं आहे त्याचे डिटेल्स त्या ठिकाणी असेल. प्रोव्हिजन फॉर ऑनलाईन मॉक टेस्ट विल बी मेड टू फॅमिलराइज द कॅन्डिडेट अबाउट प्रोसेसेस ऑफ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर विच लिंक शाल बी शेअर्ड थ्रू वेबसाईट. जे वेबसाईटवरनं जी ऑनलाईन मॉक टेस्टसाठी एक लिंक दिली जाईल IOCLच्या वेबसाईटला, त्याच्यावरनं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे तुम्ही फॅमिलियर हॉल कशी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यायची ते तुम्ही प्रॅक्टिस ऑनलाईन लिंक दिलेली असणार आहे वेबसाईटला, त्यावर जाऊन करू शकता. मित्रहो, आता या ठिकाणी कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट जी आहे ती स्किल प्रोफिशियन्सी फिजिकल टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर ऑपरेटर ॲज वेल ॲज फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर अटेंडंट will comprise of performing task module as required under observation of the committee on a specified date and venue as intimated. Committee shall declare the candidate fit or unfit for the post. म्हणजे एक कमिटी असणार आहे एक्झामची, ती तुमची टेस्ट घेणार, स्किल प्रोफिशियन्सी किंवा फिजिकल टेस्ट, आणि ती कमिटी ठरवणार. तुम्हाला ती कमिटी ऑब्झर्व करणार आणि तुम्ही फिट आहात की अनफिट आहात या पोस्टसाठी ती कमिटी ठरवणार. ज्युनियर बिझनेस असिस्टंटसाठी सुद्धा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट जी आहे त्यामध्ये MS वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट आणि 10 बेसिक कमांड 25 मिनटामध्ये, म्हणजे टोटल 3 टेस्ट होणार. 30 कमांड विथ 30 कमांड्स 75 मिनिट्स ऑफ टेस्ट टाईम. हे सुद्धा परत कमिटीच डिक्लेअर करणार की तुम्ही फिट आहात की अनफिट आहात. आणि शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स जे आहेत ते एकाच 3 रेशिओमध्ये, म्हणजे एका पोस्टसाठी 3 कॅन्डिडेट्स हे शॉर्टलिस्ट केले जाणार. मित्रहो, कॉल लेटर्स जे आहेत ते SPPT आणि CPT आहेत व्हेन्यू including document verification will have to be downloaded from the website. म्हणजे IOCL.com ची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरनं आपण आपले कॉल लेटर्स डाउनलोड करून घेऊ शकता. आता या व्यतिरिक्त या ठिकाणी बरेचसे काही क्रायटेरिया, कंडिशन्स दिलेले आहेत मित्र, त्या तुम्ही वाचून घेऊ शकता. मेरिट लिस्ट कशी असेल, स्टेट वाईज असेल, पोस्ट वाईज असेल, कॅटेगरी वाईज असेल, तर ही सगळी जी काही स्टेट वाईज, पोस्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट जी आहे ती वेबसाईटवरती दिली जाईल 3ही पदांसंदर्भात. आता आपलं सिलेक्शन झाल्यानंतर प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल फिटनेस ही टेस्ट केली जाईल आणि ती इंडियन ऑइल्स प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल स्टँडर्ड्सनुसार. त्यामुळं जो काही फिजिकल फिटनेसचा जो काही
क्रायटेरिया आहे, गाईडलाईन्स आणि क्रायटेरिया, तो सॅटिस्फाय झाल्यानंतरच बिफोर तुम्ही चेक करून घ्यायचं आहे की क्रायटेरिया बिफोर स्टार्टिंग द ॲप्लिकेशन सबमिशन प्रोसेस. म्हणजे IOCLच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत फिजिकल फिटनेससाठीच्या, त्या तुम्ही वेबसाईटवरती जाऊन www.iocl.com या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही पाहू शकता आणि त्या फुलफिल होत असतील तरच आपण ॲप्लिकेशन करायचं आहे. कंपन्सेशन, बेनिफिट्स, बेसिक पे, पर्क्स अँड सुपरन्युएशन या ठिकाणी त्या कंडिशन्स दिलेल्या आहेत, काय काय बेनिफिट्स असणार आहेत त्या सर्व तुम्ही वेबसाईटला बघू शकता किंवा या ठिकाणी सुद्धा हे डिटेल्स तुम्ही वाचून घ्या. आता ॲप्लिकेशन कसं करायचं, सर्वात महत्त्वाचं 3 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2025 हा ॲप्लिकेशन करण्याचा पिरियड आहे. या पिरियडमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. आणि रजिस्ट्रेशन ऑनलाईन करतेवेळी किंवा करण्यापूर्वी आपण आपला फोटोग्राफ 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटरचा, सिग्नेचर काळ्या शाईमधली, डाव्या हाताचा अंगठा एका व्हाईट पेपरवरती, ब्लॅक किंवा ब्ल्यू शाई चालेल, आणि हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते डिक्लेरेशन हँड रिटन हे सर्व स्कॅन करायला हवं. बाकी सगळे डॉक्युमेंट्स तुमचे स्कॅन करून घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे, कारण हे सगळं तुम्हाला सॉफ्ट कॉपीज आवश्यक असणार आहेत. सिग्नेचर कॅपिटल लेटर्समधली ॲक्सेप्ट होणार नाही. थंब कसा घ्यायचा त्याबद्दलच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्या ॲप्लिकेशन प्रोसिजर जी आहे ती बरीच मोठी आहे मित्र. या ठिकाणी आपण त्या वेबसाईटला जाऊन ॲप्लाय ऑनलाईन असं क्लिक हिअर टू ॲप्लाय ऑनलाईन ह्या लिंकवर गेलात की परत तुम्हाला रजिस्टर ॲप्लिकेशन असं येईल. त्या टॅबवर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन आणि त्यानंतर ज्या काही गाईडलाईन्स येतील त्यानुसार तुम्ही सर्व माहिती भरत जायची आहे आणि फायनली सबमिट बटन करायचं आहे. ही सगळी माहिती मित्र भरायची आहे. सबमिट बटनवरती तुम्ही फायनल सबमिट वरती क्लिक केल्यानंतर पेमेंट टॅब ओपन होईल आणि त्यानंतर सबमिट बटन तुम्ही करायचं आहे. आता ऑनलाईन मोड आहे, पेमेंट ऑफ फीस जी आहे ती 300 रुपये नॉन रिफंडेबल फीज आहे. या ठिकाणी ती तुम्ही भरू शकता. SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमनसाठी ॲप्लिकेशन फी कुठल्याही प्रकारची नाही आहे. आणि सक्सेसफुली तुम्ही ट्रान्झॅक्शन केल्यानंतर रिसिप्ट जनरेट होईल. ती रिसिप्ट तुम्ही जनरेट झाल्यानंतर त्याचे प्रिंटआउट घेऊन ठेवू शकता. प्लीज नोट दॅट इफ द सेम कॅन नॉट बी जनरेटेड ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मे नॉट हॅव बी सक्सेसफुल. जर रिसिप्ट जनरेट नाही झाली तर याचा अर्थ असा की तुमचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हे सक्सेसफुल झालेलं नाही आहे. आता मित्र या ठिकाणी डॉक्युमेंट्स जे आहेत स्कॅन करायचे आहेत आणि अपलोड करायचे आहेत. फोटोग्राफसाठीच्या काही क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी दिलेला आहे, तो तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर तुमचा सिग्नेचर, लेफ्ट हँड थंब, हा सर्व क्रायटेरिया तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून वाचायचा आहे. डॉक्युमेंट्स स्कॅन करताना सुद्धा काही त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या पूर्ण फॉलो करून त्याप्रमाणेच तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करायचेत, नाहीतर ऑनलाईनला ते डॉक्युमेंट्स स्वीकारले जाणार नाहीत. आणि इथं प्रोसिजर दिलेली आहे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची, ती प्रोसिजर तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. आता ॲडमिट कार्ड किंवा कॉल लेटर जे आहे ते डाउनलोड कसं करायचं, तर तुम्हाला इंटिमेशन जे आहे डाउनलोड करण्याचं ते ईमेल आणि SMS द्वारे कळवलं जाईल. त्यानंतर तुम्ही वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि या ठिकाणी कसं डाउनलोड करायचं याबद्दलच्या सर्व
त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. कॅन्डिडेट रिपोर्टिंग लेट, जर रिपोर्टिंग लेट झालं तर त्या कॅन्डिडेटला परमिशन एक्झामिनेशनसाठी दिली जाणार नाही. त्यामुळं तुम्ही 2 तास अगोदरच व्हेन्यूच्या ठिकाणी पोचणं आवश्यक आहे. आता आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, त्यासाठी आपल्याला पॅन कार्ड, पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, बँक पासबुक विथ फोटोग्राफ, फोटो आयडेंटिटी प्रूफ इश्यूड बाय गॅझेटेड ऑफिसर यापैकी कुठलंही एक बरोबर ठेवायचं आहे. रेशन कार्ड आणि लर्नर्स ड्रायव्हिंग लायसन हे व्हॅलिड प्रूफ नसणार आहेत, त्याच्यामुळं ते तुम्ही घेऊन येऊ नका. आता सेंटर कोणकोणते असणार आहेत, टेंटेटिव्ह सिटीज ज्या आहेत त्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता. विशाखापट्टणम, दिब्रुगढ, गुवाहाटी, जोरहाट, सिलचर, मुजफ्फरपूर, पटना, रायपूर, दिल्ली, अहमदाबाद, गांधीनगर, वडोदरा, अंबाला, रांची, बेंगलुरू, भोपाल, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, बरहामपूर, गंजाम, भुवनेश्वर, कटक, मोहाली, जयपूर, चेन्नई, हैदराबाद, आग्रा, लखनौ, प्रयागराज, देहरादून, दुर्गापूर, सिलिगुरी, कोलकाता असे 30 सेंटरवरती ही एक्झाम असणार आहे. तर मित्रहो, अशा प्रकारे आता या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमची एक्झाम असणार आहे ते तुम्हाला ॲडमिट कार्डवरनं 10 दिवस अगोदर समजेलच. तर अशा प्रकारे मित्रहो, तुम्ही ही जी IOCL मोठी सुवर्णसंधी घेऊन आलेली आहे त्या सुवर्णसंधीमध्ये आपण आपला ॲप्लिकेशन सादर करायचं आहे आणि चांगला अभ्यास करून एक्झाम क्वालिफाय करून ही जी पोस्ट आहे, सुवर्णसंधी आपल्याला मिळालेली आहे, त्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यायचा आहे. या ठिकाणी काही जनरल इन्स्ट्रक्शन्स मित्र दिलेले आहेत. त्या जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. म्हणजे जे काही एक्झाम सेंटरचं तुमच्या मनात ज्या काही शंका असतील त्या नक्कीच दूर होण्यास मदत होईल. तसंच जे रिलॅक्सेशन असेल त्या बाबतीत काही गाईडलाईन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. सर्टिफिकेट्स असतील तर कोणते सर्टिफिकेट्स कोणी इश्यू केलेले या संबंधित सर्व ह्या गाईडलाईन्स आहेत त्या तुम्ही वाचून घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. खास करून जे मॅट्रिक पास आहेत आणि ज्यांनी 2 वर्षाचा ITI केलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.